नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या सुरेखा देसले बेबी केअर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। जे माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करा। मी आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे की आपले बाळ जर 10-11 महिन्याचे झाले असेल तर त्याला काय खाऊ घालायचं। बऱ्याच आईंना प्रश्न पडला आहे की आपण 8-9 महिन्याचं होईपर्यंत त्याला पेज पाजत होतो, 6 महिन्यापर्यंत फक्त आईच्या दुधावर होतं, तर पण मात्र आता ते सर्व सॉलिड खायला लागलं आहे। तर नक्की काय खाऊ घालायचं? तर त्याला जास्त तिखटही खाऊ घालायचं नाही आहे आणि जास्त गोडही खाऊ घालायचं नाही आहे। तर त्याच्या आवडीनिवडीनुसार त्याला एक एक पदार्थ खाऊ घालून बघायचा आहे तुम्ही आणि त्याच्यावर तुम्ही ठरवायचं आहे की बाळ तोंडातनं बाहेर काढतंय, टाकतंय का गिळतंय। त्याचं चेहऱ्याचं त्याचे एक्सप्रेशन पाहिजे तुम्हाला की कोणता पदार्थ खाऊ घातल्यावर ते छान म्हणतं, यम्मी यम्मी आपण करायचं तर कसं आपल्याला ते रिॲक्ट करतं, त्याच्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे। आणि जो पदार्थ बाळ आवडून खात असेल तोच त्याला खाऊ घालायचा प्रयत्न करायचा आहे। तर बाकीच्या गोष्टींसाठी त्याला खूप फोर्स करायचा नाही आहे, कारण की खूप फोर्स केल्याने काय होतं की बाळाला त्या वस्तूची किंवा त्या पदार्थाची गिचीक येते आणि ते खायला एकदम म्हणजे नाहीच म्हणतं। तर तुम्ही त्याच्या आवडीनिवडी लक्षात घ्यायच्या आहे। तर काही बाळांना आहे ना फ्रूट आवडतात, काही बाळांना खिचडी आवडते मुगाच्या डाळीची, काही बाळांना आहे ना भाजीतले बटाटे किंवा खिचडीतले बटाटे धुवून थोडेसे तिखट थोडेसे नमकीन असे असतात ते आवडते, किंवा शेव आवडते, पापडी आवडते, असं बरेच पदार्थ असे आवडायला लागतात। तर काहींना आहे ना दूध बिस्किट आवडतं, तर काहींना दूध आवडत नाही, मग ते काय तर ते पाण्यातसुद्धा बिस्किट खातात काही बाळ। तर असं माझा बराच अनुभव आहे। तर तुम्ही तसंही करून बघाल तर तुम्हाला कळेल की तुमच्या बाळाला नेमकं काय आवडतं, तर त्या पद्धतीने तुम्ही बाळाला खाऊ घाला। तर 11 महिन्याचं बाळ होईपर्यंत तुम्ही असे प्रकार करून बघा, तर तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल की आपल्या बाळाला काय आवडतं। तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।